नमस्कार, स्वागत है हमारे विशेष समाचार कार्यक्रम में। आज हम बात करेंगे 2024 के आगामी विधानसभा चुनावों के बारे में। हमारे साथ है वरोरा निर्वाचन क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे गुट के जिला अध्यक्ष रविंद्र शिंदे, जो एक समर्पित समाजसेवी हैं और ग्रामीण क्षेत्रों में एक चैरिटेबल ट्रस्ट चलाते हैं। श्री रविंद्र शिंदे ने अपने क्षेत्र में शिवसेना का मजबूत आधार बनाने के लिए कड़ी मेहनत की है और वह गरीब लोगों की मदद करके उनके जीवन को बेहतर बनाना चाहते हैं। उन्होंने बताया कि मेरा हमेशा से सपना रहा है कि वरोरा के हर नागरिक को बेहतर जीवन शैली मिले। मैं स्वास्थ्य, शिक्षा और रोजगार के क्षेत्र में सुधार के लिए काम करना चाहता हूं। मेरी प्राथमिकता होगी कि गरीब और जरूरतमंद लोगों को उनकी जरूरत के अनुसार सुविधाएं मिले और हम सभी मिलकर एक सशक्त और विकसित समाज का निर्माण कर सकें। आइए जानते हैं पूरी खबर विस्तार से। आदरणीय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेबांनी या महाराष्ट्राच्या 288 विधानसभांमध्ये संपूर्ण पदाधिकाऱ्यांना आव्हान केले आणि आदेश दिले की 288 मतदारसंघाच्या विधानसभेमध्ये आपण कार्यरत आहोत। आपली जी बांधणी आहे ती अजून पकड बांधणी करा आणि निवडणुकीला महाविकास आघाडी सोबत 100% समोर जायचं आहे, जेणेकरून महाआघाडीमध्ये सर्व ज्या पक्षाचे जे घटक पक्ष आहे आमच्या महाआघाडीतल्या त्या पक्षाच्या उमेदवारांना कशी मदत होईल आणि आमच्याही पक्षाच्या उमेदवारांना कसं निवडून आणण्यासाठी मदत होईल त्या पद्धतीनं आपल्याला इथे संपूर्ण बांधून काढायचं आहे। त्याच पद्धतीनं आम्ही संपूर्ण तयारी केलेली आहे आणि चंद्रपूर जिल्ह्यातील पल्लारशा, चंद्रपूर आणि वरोरा या 3 विधानसभा आम्ही मागितल्या आहेत आमच्या पक्षासाठी आणि आता वरती तडजोड आमचे वरिष्ठ पक्षनेते पक्षप्रमुख करीत आहेत आणि ज्या पद्धतीनं या 3 विधानसभेचा आम्ही अहवाल सादर केलेला आहे आदरणीय पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख भास्कर जाधव साहेबांनी यांना आता पुढील काय आदेश येते त्या आदेशाची वाट पाहणं आणि या जिल्ह्यातील 6 मतदारसंघात आम्ही 3ही जिल्हा प्रमुख आमच्या ज्या याच्यामध्ये कार्यक्षेत्र दिलं आहे पक्षप्रमुखांनी त्याच्यामध्ये जाऊन आम्ही सतत कार्यरत आहोत आणि वरोरा विधानसभेमध्ये सुद्धा मागील 4 वर्षापासून सतत आमची बांधणी आहे आणि सतत संपूर्ण निवडणुका ज्या झाल्या त्या निवडणुका आम्ही पक्षाच्या नावाने एक हाती संपूर्ण निवडणुका आतापर्यंत जिंकत आहोत। सर्वप्रथम इथे मागील 4 वर्षापासून ज्यावेळेस आदरणीय मुख्यमंत्री आमचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री होते राज्याचे, त्या काळामध्ये ज्या योजना त्यांनी कर्जमाफीची योजना असो, शेतकऱ्यांच्या कपासीला भाव असो, सोयाबीनला भाव असो, कर्जमाफी असो, कोरोना कार्यकाळामध्ये केलेली कामगिरी कुटुंब प्रमुख म्हणून असो, या सर्व माहिती आम्ही जनतेपर्यंत पोहोचवलेला आहे। आमच्या पक्षावर झालेला आघात 40 गद्दार आम्हाला सोडून गेलेले आहेत आणि केंद्र शासनाने आमच्या पक्षासोबत काय न्याय निवाळा केला या संपूर्ण बाबी आम्ही होऊ द्या चर्चेच्या माध्यमातून या संपूर्ण जनतेपर्यंत या वरोरा भद्रावती विधानसभेमध्ये आम्ही घरोघरी जाऊन पोहोचवले आहे। त्याचा सुद्धा फायदा यावेळेस महाविकास आघाडीच्या उमेदवाराला झालेला आहे। परिस्थिती ही लोकसभेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात जे केंद्र सरकारनं राबवलं ईडी, सीबीआय आणि जी कूटनीती, हुकुमशाही, हिटलरशाही, संविधानाला धोका जे संपूर्ण त्यांनी राबवलं त्या विरोधात जाऊन आम्ही जनतेपर्यंत संपूर्ण ते वाचा फोडण्याचं काम केलं आणि त्याचाच विजय या चंद्रपूर जिल्ह्यातल्या उमेदवाराला नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 30 या 48 पैकी महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले। त्याच पद्धतीनं आमची सगळी बांधणी होऊन आहे आणि हा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ आहे। त्याच्यामुळे यावर आता काय डिसिजन होते महाआघाडीमध्ये ते आमचे पक्षप्रमुख ठरवतील, परंतु आम्ही सगळे 6 विधानसभेमध्ये कामी लागलेलो आणि 3 विधानसभेत आम्ही दावा केलेला आहे। आता शेतकऱ्याला जे भाव आहे ते आता सगळीकडे आहे, ते भाववाढीचे आंदोलन तर आता आम्ही चालू करू आणि ज्या पद्धतीनं मागच्या 2.5 वर्ष काळामध्ये आमचं महाआघाडीचं सरकार होतं आणि उद्धव साहेबांनी ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांना भाव दिला ते भाव पुन्हा शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे, कारण शेतकरी हा वर्ग सतत कामात असतो। त्याला त्याच्या दिनचर्यामध्ये शेती, त्याचे गुरढोरं आणि दुसरा त्याचा पर्याय जोडधंदा नसल्यामुळे तो आपल्या उपजीविकाचे साधन साधत असतो आणि अशातच त्याला कुठंतरी त्याचे न्याय हक्क भेटले पाहिजे या योजनेतून। आणि बेरोजगारी सुद्धा वाढलेली आहे, इंडस्ट्रियल जिल्हा आहे, इंडस्ट्रियल बेल्ट आहे आणि जे शासनाचे नियम आहे की 80% स्थानिक रोजगारांनाच इथे काम दिल्या गेलं पाहिजे,
परंतु कुठं ना कुठं इथे लोकप्रतिनिधी, काही लोकप्रतिनिधीची कूटनीती आडवी आहे. मग ते कोणाही पक्षाचे असो, त्या कूटनीतीमुळं तिच्या स्थानिक रोजगारावर अत्याचार होत आहेत. त्यांना जे नियम आहेत किंवा शासनाचे, केंद्र सरकारचे, राज्य सरकारचे नियम आहे की 80% स्थानिक रोजगारांनाच काम मिळालं, हा अजूनपर्यंत अंमलात आणलेला नाही आहे. आणि हे संपूर्ण करण्यासाठी एक मोठं आंदोलनसुद्धा आम्ही छेडण्याच्या प्रयत्नात आहोत. आणि अनेक समस्या या ठिकाणी आहेत. माझी नियुक्ती आताच नवीन 4 जुलैला झाली असल्यामुळे मी सुद्धा आताच हा कार्यभार करू, कारण मी यापूर्वी विधानसभा प्रमुख म्हणून काम पाहत होतो. आणि अनेक सामाजिक वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी जे 80% समाजकारण आणि 20% राजकारण सांगितलं आहे, त्या पद्धतीनं आम्ही इथे गोर कुटुंबाचे, गरिबांचे लग्न लावून देण्याचं काम करतो. अनेक अनाथांना आम्ही दत्तक घेतलेलं आहे, वाचनालय खोलले आहेत, अनेक अशा 8-9 योजना आम्ही काढलेल्या आहेत. आणि त्या योजनेतून, या सगळ्या माध्यमातून, जनतेतून आणि पक्षाच्या माध्यमातून आम्ही काम करण्याचं. जनतेने सुद्धा या घटनाबाह्य सरकारला जाणून घेतला की हे सरकार फक्त मतलबापुरती आपली पोळी भासते. आज लाडली बहीण योजना काढली, स्वागत आहे, पण ही योजना किती काळ टिकणार याच्यावर प्रश्नचिन्ह आहे. आजच उपमुख्यमंत्री अजितदादा यांचं सुद्धा प्रश्नचिन्ह आहे की राखीच्या याच्यामध्ये आम्ही 3000 रुपये देऊ. आणि आत्ता मध्यंतरी या नागपूर इथे स्थित असलेले प्रदेश अध्यक्ष भारतीय जनता पार्टीच्या आईच्या देवीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री आले होते, तिथे सुद्धा त्यांच्या काही गोष्टी झाल्या. निदान 3 महिने तरी ही योजना चालली पाहिजे आणि 3 महिन्याच्या या योजनेमध्ये आपण पूर्ण लाभ घेऊ. परंतु खऱ्या अर्थानं जर ही योजना तुम्हाला खरंच आम्हाला लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचवायची आहे, तर ही देशामध्ये का लागू केली नाही? केंद्र सरकारने ही देशामध्ये का लागू केली नाही? निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही ज्या राज्यामध्ये निवडणुका आहेत त्यामध्ये तुम्ही आपलं घोडं उभं करून द्यायचं. जनता एवढी मूर्ख नाही आहे. जनतेला सगळं कळते आणि जनतेला सगळं कळते म्हणून जनतेने लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाआघाडीच्या मागे उभं राहून स्पष्ट मतदान केलं. अनेक ठिकाणी करोड रुपये वाटले गेले, अनेक ठिकाणी करोड रुपये खर्च केले गेले, तरी हा मतदार, हा जे घडलं महाराष्ट्रामध्ये, जो यशवंतराव चव्हाण, फुले शाहू आंबेडकर साहेबाचा महाराष्ट्र होता, ज्या महाराष्ट्राला कलंक लावण्याचं या घटनाबाह्य मिंदे सरकारनं केलेलं आहे, हे संपूर्ण जनता ओळखून आहे. म्हणून ही जनता पुन्हा ज्या पद्धतीने या संपूर्ण वंदनीय बाळासाहेब ठाकरे, यशवंतरावजी चव्हाण यांनी जो महाराष्ट्र टिकून ठेवलेला आहे, त्या महाराष्ट्राची परंपरा जागृत ठेवून पुनश्च या योजनेचा कोणताही फायदा या घटनाबाह्य सरकारला होणार नाही. कारण जनता जाणून आहे, पण तात्विक जर आमच्या आई बहिणीला काही त्याचा फायदा भेटत तर त्यांनी नक्की घ्यावं. परंतु ही जनता, ही योजना किती कार्यकाळ चालेल याच्यावर अजूनही प्रश्नचिन्हच आहे. लोकसभेमध्ये असे अनेक ठिकाणी आम्हाला आढळून आले की ज्याचं मतदान यादीमध्ये नाव गाळ झालं आहे, ज्यांनी नियमित मतदान केलेलं आहे. या गोष्टी लक्षात घेता निवडणूक आयोगाने जो आता कार्यक्रम मतदान नोंदणीचा लावलेला आहे, त्याच्यासाठी सुद्धा आम्ही आमच्या पक्षातर्फे, आम्हाला सुद्धा BRO कडून आम्हाला पत्र आलेले आहेत, आमचे BLO सुद्धा आम्ही नेमलेले आहेत. आणि प्रत्येक ठिकाणी ॲडव्हर्टाइजमेंट करून ज्या नोंदणीच्या प्रक्रिया ऑनलाईन, त्या नोंदणीच्या प्रक्रिया आम्ही सुद्धा आमच्या पक्षामार्फत राबवून, आणि अनेक लोकांच्या लक्षात आलेलं आहे की जे मतदानापासून यावर्षी वंचित राहिलेल्या लोकसभेमध्ये, ते सुद्धा स्वतःचा फॉर्म भरून पुन्हा आपलं नाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. आणि लोकसभेच्या या निवडणुकीमध्ये संपूर्ण जे मतदानापासून वंचित राहिले, ज्यांचे नावं सुटले, ज्यांची गाळल्या गेली, यांचे संपूर्ण 100% आता नाव येतील. कारण जनता ही जागृत झालेली आहे आणि या जागृतीमुळे ते स्वतःही उत्साही आहे की या सरकारच्या विरोधात आपल्याला मतदान करायचं आहे. कारण त्यांनी लोकसभेमध्ये त्यांचा हक्क नाकारला गेला होता. म्हणून ॲटोमॅटिक आम्ही आमच्यासह इतर पक्षी सुद्धा ते नोंदणीचं काम करत आहे. आणि जाणीवपूर्वक आम्ही याकडे जास्त लक्ष घेऊन जास्तीत जास्त ज्यांच्या नावं सुटले आहेत ते आणण्याचा प्रयत्न करून नवीन मतदार सुद्धा नियमाप्रमाणे त्यात नोंदून घेण्याचा आम्ही प्रयत्न करू. आम्ही पक्षाकडे महाआघाडीमध्ये बल्लारशा, चंद्रपूर आणि वरोरा या 3 विधानसभाच्या आम्ही सीट विधानसभेच्या मागितल्या आहेत. वरोरा हा आमचा पारंपरिक मतदारसंघ आहे. चंद्रपूरमध्ये आम्ही 2014मध्ये 51,000 मते घेतली होती. त्यानंतर महायुतीने समोर गेलो होतो आणि आता पुन्हा चंद्रपूर हा, तिथे आमच्या मित्र पक्षाचे उमेदवार 15,000, 20,000, 25,000 असं घेऊन 5-6 तिथे चंद्रपूरमध्ये, म्हणजे श्यामबाबू वानखेडे ज्यावेळेस निवडून आले पंजावर, त्यानंतर तिथे काँग्रेसची सीट निवडून आलेली नाही. ती 5-6 टर्म सतत पडत असल्यामुळे तिथे आम्ही दावा केलेला आहे.
कारण 2014चे 51,000 मते आहेत. मूलमध्ये सुद्धा सतत मित्र पक्षातले जे उमेदवार होते ते सुद्धा पडत आलेले आहे, म्हणून तिथे सुद्धा दावा केलेले आहे. आता महाआघाडीविषयी ज्या वरिष्ठ पातळीवर वाटाघाटी चालू आहे त्यामध्ये या 3 पैकी कोणता मतदारसंघ आमच्या वाट्याला येतो आहे आणि त्या याच्यानुसार आमचं काम राहील. त्याच्यामुळं आज 6 विधानसभेमध्ये आमचं पक्ष बांधणीचं काम जोरात चालू आहे. मूळ कार्यक्षेत्र हे वरोरा विधानसभा आहे आणि या कार्यक्षेत्रातूनच मी प्रत्येक राजकीय घडामोडी माझं चालू असते. त्याच्यामुळं मी वरोरा भद्रावती विधानसभा आहे ही उमेदवारीसाठी आम्ही मागितलेली आहे. तसं पक्षप्रमुखांनी सुद्धा या आमच्या पारंपरिक मतदारसंघ असल्यामुळे इथे 2014मध्ये आमच्या पक्षाचा आमदार सुद्धा होता आणि 2019मध्ये 10,156 मतांना पराभूत झाले होते. त्याच्यामुळं इथे आमची भद्रावती नगर परिषद आमची आहे. वरोऱ्यामध्ये 6 ते 7 नगरसेवक आम्ही निवडून आणलेले आहेत. ग्रामीण भागामध्ये आज आमची पकड आहे, बाजार समित्या आमच्या आहेत. त्याच्यामुळे इथे आम्ही दावा केलेला आहे. संदेश माझा हेच आहे की सतत आम्ही 4 वर्षापासून आणि याच्यापूर्वीपासून आम्ही सतत जनसेवेमध्ये आहोत. आमचं कार्य हे सतत चालू आहे, मग ते वैयक्तिकरित्या असो, शैक्षणिकच्या दृष्टिकोनातून असो, की ज्या ज्या सामाजिक प्रश्न आहे, स्थानिक प्रश्न आहे, याच्यातून आमचं कार्य चालू आहे. आणि या कार्याची दखल घेत आजपर्यंतच्या सर्व निवडणुका या जनतेने आम्हाला विजय केलेला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला इथे विजय केलेला आहे. त्यामुळे आमचं हे सतत कार्य 24 घंटे बाय 7 दिवस आमचे सतत चालू असल्यामुळे जनतासुद्धा आमच्या संपूर्ण पाठीशी राहील. आणि मी जनतेला एकच संदेश देतो की जे तुमच्या कार्यामध्ये, तुमच्या सेवेमध्ये सतत असतात, कारण पावसाळी वेळ खूप निघालेला आहे आमच्या भागामध्ये. अनेक लोक आता वेळेवर निवडणुकीची तयारी करत आहे, पण ज्या परिस्थितीमध्ये जनता कोरोना काळामध्ये त्यांच्या आसूपुसाला कोणी होतं, त्यांना हिंमत द्यायला कोणी होतं, कारण कोरोना काळामध्ये महाअहंकार होता. जनतेला फक्त हिंमत द्यायची होती, त्यांना काहीच पाहिजे नव्हतं. एक हिंमत देण्याचं आम्ही काम केलं आणि त्यांच्या सेवेत आम्ही रुजू झालो. त्यामुळे जनता ही संपूर्ण आमच्या पाठीशी आहे आणि जनतेला सुद्धा संदेश आहे की जो कार्य करत दिवस रात्र तो झटेल. आणि या महाराष्ट्र राज्यामध्ये या घटनाबाह्य सरकारनं आणि या केंद्र सरकारने ज्या घटना घडवून आणल्या बेकायदेशीर, याचं संपूर्ण उत्तर ते मतदान रुपीमध्ये द्यायचं आहे. म्हणून हौद्या चर्चेच्या माध्यमातून संपूर्ण विषय आम्ही त्यांच्यापर्यंत घेऊन गेलो आहे. आणि ते फक्त आता या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेची ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये मतदान त्यांनी करून दाखवलं, त्याच पद्धतीने विधानसभेमध्ये मतदान करून ते या संपूर्ण महाविकास आघाडीतील पक्षातील उमेदवारांनाच निवडून आणतील.